तर स्वागत आहे तुमचं SR अकॅडमी मध्ये, जिथं आजपासून आपण चालू करत आहोत एक नवीन सिरीज, ज्याच्यामध्ये आपण वन शॉट देत आहोत प्रत्येक लेसनचे. तर आपण त्यासाठी पहिला लेसन घेऊन आलो आहे, तो म्हणजे 8th स्टँडर्डचा लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, आणि ते पण आहे दोन्ही बोर्ड साठी, CBSE पण आणि स्टेट बोर्ड पण. तर विदाउट एनी काइंड ऑफ टाइमपास चालू करण्यापेक्षा आपण पटकन हा लेसन चालू करूया. आता जेव्हा तुम्ही लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हा लेसनचं नाव ऐकता, तर सगळ्यात पहिले तुमच्या डोक्यामध्ये काय येतं? व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल, कॉन्स्टंट, एक्सप्रेशन्स, टर्म्स, कोएफिशिएंट्स, खूप काही गोष्टी येतात. तर आपण काय करू, आता या सगळ्या गोष्टींना छोट्या छोट्या डायसेक्ट करूया. ओके, डायसेक्ट करूया म्हणजे काय, की आपण पहिले बघू व्हेरिएबल्स म्हणजे काय, मग कॉन्स्टंट, मग असेच पुढे पुढे. तर सगळ्यात पहिली टर्म जी आहे ती म्हणजे व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे काय, की त्याच्या नावामध्येच आहे व्हेरी म्हणजे काय, व्हॅरी करणं. जी गोष्ट कधी पण तुमची फिक्स बिलकुल नाहीये, ती हमेशा काय करत राहणार, तुमची चेंज होत राहणार आहे. त्याला काय म्हणायचं तुम्ही, व्हेरिएबल. सो व्हेरिएबलचा अर्थ फक्त एकच लक्षात ठेवायचा, तो म्हणजे काय, की तो कधी पण फिक्स राहणार नाही, चेंज होणार. दुसरी गोष्ट म्हणजे काय, कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा हा नावावरूनच कळतं, म्हणजे काय, की ती गोष्ट कधी पण फिक्स राहणार आहे. ती गोष्ट कधी पण चेंज होणार आहे का, बिलकुल नाही. ती गोष्ट हमेशा काय राहणार आहे, तुमची फिक्स राहणार आहे. त्याला काय म्हणायचं आपण, कॉन्स्टंट. आता जेव्हा पण तुमचं एक व्हेरिएबल आणि एक कॉन्स्टंट या दोघांना आपण कंबाईन करतो, तेव्हा तुमचं काय फॉर्म होतं, एक एक्सप्रेशन. ओके, तर त्याच्या पहिला आपण हे बघून घेऊया की व्हेरिएबलचा आपण डिनोट कुठल्या कुठल्या गोष्टींनी करतो. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की व्हेरिएबलला तुम्ही x ने डिनोट केलं असेल, y ने डिनोट केलं असेल, z ने पण डिनोट केलं असेल. कधी कधी तुम्ही अल्फा, बीटा या गोष्टींनी पण बरोबर डिनोट करता त्यांना. ओके, ते पण काय असेल, एक प्रकारे तुमचे व्हेरिएबल्स आहेत. आता कॉन्स्टंट म्हणजे काय, की समजा एखादा नंबर दिला 4, 3, 2, या गोष्टी काय झाल्या तुमच्या कॉन्स्टंट. याला काय म्हणणार आपण, कॉन्स्टंट. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की जर आपण यांना काय केलं, कंबाईन केलं, मी म्हणतो इथं x+4, y-3 आणि z 2 ह्या गोष्टींना जर मी कंबाईन केलं, तर ते काय होणार, तुमचे एक्सप्रेशन फॉर्म होणार. काय होणार तुमचे ते एक्सप्रेशन फॉर्म होणार. ओके, आता एक्सप्रेशन जेव्हा फॉर्म होतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पण येणार, टर्म्स काय आणि कोएफिशिएंट्स काय. ओके, आता टर्म्सचा तुम्हाला सिंपल मध्ये अर्थ सांगतो की एखादं एक्सप्रेशन बघा. आता हा तुमचा एक एक्सप्रेशन आहे x+4. यामध्ये टर्म्स म्हणजे काय, की ही पर्टिक्युलर हा जो x आहे त्याला काय म्हणतो तुम्ही, टर्म. हा 4 आहे त्याला काय म्हणतो तुम्ही, टर्म. जर तुम्हाला कोणी विचारलं आणि ही सपोज तीच एक्सप्रेशन जर तुम्हाला त्यांनी दिली आहे, ठीक आहे, आणि किती टर्म्स आहेत माहिती, तुम्ही काय म्हणणार, 2 टर्म्स आहेत. कुठले कुठले, एक आहे तुमचं x आणि दुसरं कुठलं आहे तुमच्याकडे 4. ओके, हे काय झाले तुमचे टर्म्स झाले. आता कोएफिशिएंट म्हणजे काय, हा एक्झाम्पल घेऊया आपण. कुठला, 2z. ओके, 2z वाला एक्झाम्पल घेऊया. या 2z मध्ये कोएफिशिएंट काय असेल तुमचा, 2, जो न्यूमरिकल कोएफिशिएंट आपण म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, न्यूमरिकल कोएफिशिएंट. म्हणजे त्याच्या व्हेरिएबलच्या आधी जो नंबर लागणार आहे त्याला काय म्हटलं जातं आपण, न्यूमरिकल कोएफिशिएंट. ओके, त्याच्यामुळे असे पण तुम्हाला समजेल की 2 समजा मी म्हटलं इथं आहे 3xy, आणि जर तुम्हाला विचारलं y चं कोएफिशिएंट काय, तर तिथं तुम्हाला काय लिहायला लागणार आहे, 3x. ओके, सो आपल्याला कोएफिशिएंट दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजे हा न्यूमरिकल कोएफिशिएंट आणि दुसरा म्हणजे हा वाला. ओके, सो आय होप की तुम्हाला कोएफिशिएंट काय असतात, टर्म्स काय असतात आणि एक्सप्रेशन काय असतात हे कळाले असतील. आता आपण बोलूया डिग्रीकडे. डिग्री म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल डिग्री म्हणजे एखादी, आता आपण समज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की लाईक कधी पण आपण कुठं पण गेले, ठीक आहे, जॉब इंटरव्ह्यूला, ते तिथे काय विचारतात तुम्हाला की तुमची डिग्री कशामध्ये झाली आहे किंवा डिग्री काय. तर त्यामध्ये आपले लेवल्स असतात किंवा BA, MA या प्रकारे, ठीक आहे. तर इक्वेशन्स मध्ये पण काय आहे, तुमची डिग्री येतात, जसे की सपोज क्वाड्रॅटिक आहे, क्यूबिक आहे, लिनियर आहे, ठीक आहे. तर या लेसन मध्ये आपण कुठली डिग्री बघणार आहोत, लिनियर. पण त्याच्या पहिले मी तुम्हाला डिग्रीचा अर्थ सांगून देतो पटकन. डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ दॅट पॉलिनॉमियल. डिग्रीचा अर्थ काय असतो, की हायेस्ट पॉवर काय आहे त्या पर्टिक्युलर पॉलिनॉमियल मध्ये. सपोज फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की आपल्याकडे एक्सप्रेशन घेऊया मी, x²+3 हा एक्सप्रेशन आहे, ठीक आहे. काय एक्सप्रेशन तुमच्याकडे, x²+3. तर या ह्याच्यामध्ये तुमची हायेस्ट पॉवर किती आहे, इथं 2. हा एक्सप्रेशन ह्याची व्हेरिएबल बघायची, ठीक आहे, हा व्हेरिएबल आहे, ह्या व्हेरिएबलची पॉवर बघायची किती आहे, 2 आहे. तर तुमची डिग्री पण काय येणार आहे, 2 येणार आहे. काय येणार आहे तुमची डिग्री इथं, 2. ओके, सपोज आता हा एक पॉलिनॉमियल आहे 3x², परत मी म्हणतो y, हा ठीक आहे 3x²y प्लस 3xy आणि प्लस 2 इक्वल्स टू 0. ठीक आहे, हे एक आहे. आता ह्याच्यामध्ये ह्याची डिग्री
ह्याची डिग्री, ठीक का? कारण की इथे दोन्हीकडे व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल्सला डिग्री येते, हे लक्षात ठेवा, ठीक आहे? तर ह्याची जर आपण काउंट केली तर ह्याची डिग्री, ह्याची पॉवर काय येणार आहे 3 येणार आहे आणि ह्याची पॉवर काय येणार आहे तुमची 2 येणार आहे, ठीक आहे? तर दोघांचं वेगळं, पण ह्याच्यामध्ये आपण त्या दोघांना ऍड करणार का 3 + 2? नाही, आपण काय करणार की जो या एक्सप्रेशन मध्ये हायेस्ट नंबर वरती आहे, काय या ह्याच्यामध्ये हायेस्ट नंबर ते म्हणजे कुठला तुमचा 3, तर त्या पॉलिनॉमियलची डिग्री काय झाली तुमची 3 झाली. ओके, सो आय होप तुम्हाला डिग्री पण हा टॉपिक क्लिअर झाला असेल. आता डिग्री नंतर तुमच्याकडे येतं इक्वेशन. डिग्री नंतर काय येतं तुमच्याकडे इक्वेशन. आता इक्वेशन म्हणजे काय की जेव्हा एखाद्या एक्सप्रेशनला आपण इज इक्वल टू ची साइन लावतो, म्हणजे काय की समजा मी लिहिलं x + 4 = 5. काय लिहिलं मी x + 4 = 5. मी काय लावले इथं इक्वल्स टू ची साइन लावली. तर जेव्हा इक्वल्स टू ची साइन लावली तर तुम्हाला काय येतं, एक येतं तुमच्याकडं LHS आणि एक काय येतं तुमच्याकडं RHS, ठीक आहे? एक काय येतं तुमच्याकडे LHS आणि दुसरं काय येतं तुमच्याकडं RHS. तर जेव्हा तुमच्याकडे हे गोष्टी येतात तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणणार आहे प्रॉपर इक्वेशन. काय म्हणणार तुम्ही त्याला प्रॉपर इक्वेशन. तर आता आपण सगळ्या गोष्टी बघितल्या, व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट, एक्सप्रेशन, डिग्री, इक्वेशन. ओके, आता ह्या लेसनला आपण प्रॉपर हे करूया, तो म्हणजे काय लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल, ठीक आहे? आता लिनियर इक्वेशन का, जेव्हा तुमच्या एक्सप्रेशनची डिग्री 2 असते, ठीक आहे? जेव्हा 2 असते तेव्हा तुम्ही काय म्हणणार त्याला क्वाड्रॅटिक. काय म्हणणार तुम्ही तेव्हा त्याला क्वाड्रॅटिक. पण जेव्हा तुमच्या एक्सप्रेशनची डिग्री 1 असते, काय असते 1, तेव्हा तुम्ही काय म्हणणार लिनियर. तर या लेसन मध्ये आपण कुठल्या प्रकारचे एक्सप्रेशन बघणार आहे, या प्रकारचे बघणार आहेत का नाही. या प्रकारसाठी आपल्याला अजून खूप टाइम आहे, आपण आता बघणार आहोत लिनियर. त्यामुळे लेसनचं नाव काय आलं लिनियर इक्वेशन्स. ओके, त्यानंतर वन व्हेरिएबल म्हणजे काय की या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल यूज केले जाणार, फक्त एक व्हेरिएबल आपण यूज करणार आहोत. म्हणजे कसं की प्रॉपर जर एखाद्याने तुम्हाला इक्वेशन दाखवला तो म्हणजे x + 3 = 4, हा काय झाला तुमचा एक प्रॉपर लिनियर इक्वेशन. काय झाला हा प्रॉपर तुमचा एक लिनियर इक्वेशन. बघा x + 3 = 4, हा झाला तुमचा एक लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. ओके, लिनियर का, कारण की त्याची डिग्री काय आहे 1 आहे. त्याच्यानंतर वन व्हेरिएबल का, कारण की फक्त x हा एकच व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये, बरोबर? ह्या इक्वेशन्सला किंवा हे इक्वेशन सॉल्व्ह लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल म्हणजे काय, किंवा ह्याला म्हणू शकतो त्याला सॉल्व्ह कसं करायचं, पण नेमकं याच्यामध्ये करायचं काय असतं, ठीक आहे? तर लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल्स मध्ये तुम्हाला नेमकं करायचं काय असतं की तुम्हाला त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. काय करायची असते, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजे काय की ही जी x आहे, ठीक आहे, या पर्टिक्युलर x ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असते या पर्टिक्युलर इक्वेशन. तर ते कसं करणार, तर त्यासाठी आपल्याकडे एक मेथड आहे. त्या मेथडचं नाव काय आहे, ट्रान्सपोजिंग मेथड. कुठली मेथड, ट्रान्सपोजिंग. तुमचे 90% सम्स जे आहेत आता 8 स्टँडर्ड मध्ये किंवा पुढे पण जेव्हा तुम्ही जाणार, ठीक आहे, तेव्हा तुमचे ट्रान्सपोजिंग मेथड मध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे असणार आहे. आता आपण बघूया ट्रान्सपोजिंग मेथड म्हणजे काय. 8 स्टँडर्डसाठी हे बेसिक असेल, पण जे पण मुलं आता समजा 9th मध्ये असतील, 10th मध्ये असतील, ज्यांना बघायचं नेमकं की लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल्स कसे सॉल्व्ह करतात बेसिक, तुम्ही हे केलं असेल, पण मोस्टली 8 स्टँडर्डसाठी नवीन असेल तर हे कसं सॉल्व्ह करायचं आपण त्यांना सांगूया एकदा. ओके, सपोज मी काय म्हणतो लिनियर इक्वेशनचा अर्थ काय असतं की टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आपण घेऊया एक इक्वेशन x + 3 = 4. हा काय झाला लिनियर इक्वेशन झाला, बरोबर? आता याला सॉल्व्ह कसं करायचं, ट्रान्सपोजिंग मेथड. ट्रान्सपोजिंग मेथड म्हणजे काय, x विल बी ॲज इट इज, पण हा जो तुमचा 3 आहे तो काय करणार तुम्ही त्या साइडला शिफ्ट करणार. ओके, म्हणजे काय होणार तो 4. इथं काय तुमचा ऍडिशन आहे, पण जेव्हा तो अपोजिट साइडला फेकला जातो म्हणजे काय इज इक्वल टू च्या साइन इज इक्वल टू च्या अपोजिट साइडला जेव्हा त्याला आपण टाकतो तेव्हा तो काय बनतो पॉझिटिव्हचं निगेटिव्ह. कधी पण लक्षात ठेवा ऍडिशनचं सबट्रॅक्शन होतं, सबट्रॅक्शनचं ऍडिशन होतं, मल्टिप्लाय डिवाइड होतो आणि डिवाइड मल्टिप्लाय, ठीक आहे? ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ट्रान्सपोजिंग मेथड मध्ये आपल्याला ते यूज करायचे आहे. त्याच्यानंतर x = 4 - 3 काय होणार तुमचा 1.
So this is the basic example of solving linear equation in one variable. तर आपण हा एक सम सॉल्व करूया. सगळ्यात पहिले याच्यामध्ये मी सांगतो हा x तुमचा व्हेरिएबल, हा 5 तुमचा कोएफिशिएंट. ठीक आहे. आता कधी पण जेव्हा तुम्हाला असे सम येतात ना की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे RHS आणि LHS मध्ये दोन्ही साइडला तुम्हाला काय माहिती दिले, टर्म्स दिले तुम्हाला, बरोबर. त्या टर्म्सला काय करायचं, जे पण सेम दिसणारे आहेत म्हणजे काय की जे पण लाईक टर्म्स आहेत ते एकत्र आणायचे, अनलाईक टर्म्स एकत्र आणायचे. लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म्स म्हणजे काय, जे सेम दिसणार आहे म्हणजे काय. आता हा x आणि हा x, ठीक आहे, हे दोघं काय सेम आहेत. ठीक आहे, सेम व्हेरिएबल्स आहेत. ते दोघं काय तुमचे भाऊ झाले, त्यांना एका साइडला आणा. हा कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंट आहे काय सेम बहिणी आहेत, त्यांना एका साइडला आणा. काय करणार मग आपण, हा 5x, ठीक आहे, हा 3x आहे, त्याला याच्या भावाकडे आणूया आपण. हा इकडे प्लस आहे पण इकडे झाल्यावर काय होणार, तो -3x इक्वल्स टू हा काय आहे तुमचा 5 आहे. आता +9 आहे, हा त्या साइडला काय होणार तुमचा -9. ओके. आता सिंपल यांना सॉल्व करूया. 5x - 3x किती येतं तुमचं 2x. ओके. त्याच्यानंतर 5 - 9 किती येणार आहे सांगा बघू मला. 5 - 9 इज 4. किती येते -4 येणार का, कारण की मोठा नंबर कुठला आहे तुमचा 9 आहे. तो कुठला आहे, त्याकडे साइन कुठली आहे मायनस साइन, त्यामुळे आपण काय लावलं त्याला मायनस लावलं. मग त्याच्यानंतर काय होणार x -4. आता हा 2 इथं मल्टिप्लाय सोबत आहे म्हणजे काय, हा 2 * x आहे. ठीक आहे. मग आपण काय करणार -4 अपॉन हा 2 ला इकडे खाली घेऊन येणार का, कारण की इकडे मल्टिप्लाय आहे तर इकडे गेला तो काय होणार आहे डिवाइड होणार आहे. तर त्यामुळे याचा आन्सर, फायनल आन्सर काय आहे तुमचं x -2. सो अशा प्रकारे तुम्हाला लिनियर इक्वेशन सॉल्व करायचं असतं, म्हणजे तुम्हाला त्या लिनियर इक्वेशन्स मध्ये x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. याच प्रकारचे असे खूप सारे सम तुम्हाला बघायला भेटतील तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये. ओके. आपण चल आता हा एक सम सॉल्व करूया आपण या ह्याच्यामध्ये. ओके. बेसिक सगळ्यात पहिले काय करणार, हा जो बाहेरचा 3 आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय करा. सेम हा 2 आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय करा. हा 4 पण आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय करा. ओके. त्याच्यानंतर आपण त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. चल 3 5 चा 15, मग आतमध्ये काय येणार 15z मायनस 3 7 चा 21, त्यानंतर मायनस 2 9 चा 18z, त्यानंतर मायनस ऍज इट इज ठेवा. या मायनस साइन आपण नंतर करू का, कारण की मी ब्रॅकेट ऑलरेडी दिलाय. 2 * 11 आन्सर काय आहे 22 इक्वल्स टू 8 4 चा 32z मायनस 34 चा किती बघू तुम्हाला टेबल किती पार्ट आहे. चला 13 चा 13, 32 चा 26, 33 चा 39, 34 चा 52. मग आतमध्ये काय आलं तुमचं 52 आणि हा -17. ओके. आता काय करू आपण सगळ्यांचे ब्रॅकेट ओपन करू. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर कसं येणार सांगा बघू. 15z -21 -18z. आता मायनस इंटू मायनस हा काय होणार आहे +22. ओके. त्याच्यानंतर इक्वल्स टू हा 32z ऍज इट इज. त्याच्यानंतर काय तो -52 आणि -17. ओके. आता आपण काय करू, जे पण तुमचे लाईक टर्म्स आहेत कुठले 32z, त्याच्यानंतर 18z, हे सगळे काय करू z मध्ये जवळ आले ते सगळे एकत्र आणूया. म्हणजे काय येणार 15z - 18z. हा इकडे प्लस आहे, या साइडला आले का म्हणतो आपण -32z इक्वल्स टू. आता हे बाकीचे जे राहिले ते त्या साइडला टाकून देऊ आपण. -52 -17 -21 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार तो +21 आणि हा काय होणार आहे +22 आहे तर -22. ओके. चल त्याला सॉल्व करूया. 15z -32 मायनस मायनस प्लस, हे लक्षात घ्या मायनस मायनस प्लस 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 प्लस. ठीक आहे. त्याच्यानंतर काय मायनस प्लस मायनस आणि प्लस मायनस मायनस असतं. मग आता काय तुमच्याकडे मायनस मायनस प्लस आहे. मग 32 प्लस 80 किती येणार आहे 10 1 4 5 किती आलं 50. पण साइन कोणाची लागणार मायनसची साइन का, कारण की 32 हा मोठा नंबर आहे. त्याच्यानंतर -52 आहे, इथं पण काय होणार मायनस मायनस प्लस. सो 52 प्लस 70 तो काय होणार तुमचा 9 आणि हा काय होणार इथं 69. इथं काय आलं 69 आणि ह्यांच्यातलं काय आहे तुमचं परत इथं पण काय आहे -69 आणि -1. ओके. चलो पुढे काय करणार बघा आता 50z, सॉरी इथं मी z लिहायचं विसरलो.
ठीक आहे 50z 15z मायनस 50z काय आहे मला सांगा इथं बघू. इथं येणार तुमचं मायनस 35z काय येणार आणि 35z आणि इकडे काय येणार मायनस 70. सो z इक्वल्स टू मायनस z इक्वल्स टू मायनस 70 अपॉन 35. सो मायनस z इक्वल्स टू मायनस 2. मायनस मायनस काय होणार कट होणार आणि त्याच्यामुळे तुमचा फायनल आन्सर ठीक आहे काय येणार इथं z इक्वल्स टू 2. आय होप तुम्हाला हा सम कळाला असणार आहे. ठीक आहे काय केलं आपण पहिला हा 3 पहिला आतमध्ये मल्टिप्लाय केला त्यानंतर हा 2 याच्या आतमध्ये मल्टिप्लाय केला आणि मग 4 तिथं आतमध्ये मल्टिप्लाय केला. एकदा आतमध्ये मल्टिप्लाय केले त्यानंतर आपण काय केले त्यांचे ब्रॅकेट्स उघडून टाकले. ब्रॅकेट्स उघडल्यानंतर आपण काय केलं की जे पण आपले लाईक टर्म्स आहेत ठीक आहे त्यांना काय केलं एका साईडला आणलं आणि जे पण तुमचे अनलाईक टर्म्स आहेत त्यांना आपण एका साईडला आणलं आणि त्याच्यानंतर आपण त्यांना सिम्प्लिफाय केलं आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमची व्हॅल्यू काय आली एकाची z ची 2. तो आय होप तुम्हाला हा क्वेश्चन एकदम प्रॉपर वेने कळाला असणार आहे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला अवघड जर वाटलं तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता आम्हाला आणि याच प्रकारे आपली वन शॉटचा हा जो पहिला चॅप्टर होता तो आपण इथं संपवत आहोत. आता तुम्हाला जे पण तुमची एक्सरसाइज आहे ठीक आहे की लाईक सपोज 2 एक्सरसाइज आहेत त्यामध्ये आणि स्टेट बोर्ड वाल्यांकडे पण खूप सम्स आहेत तर आपण त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आणणार आहोत. तर तोपर्यंत या वन शॉट मध्ये तुमचे जे पण काही कन्सेप्ट्स आहेत ते सगळे इथं मी एक्सप्लेन केले आहेत. आय होप तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट आवडले असतील. सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा. असेच आपण खूप सारे आता YouTube वरती आपले व्हिडिओज आणि लेक्चर्स आणणार आहोत. थँक्यू सो मच.